बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ परळ यांच्या वतीने आम्ही आज 5वा व्हिडिओ प्रसिद्ध करत आहोत. आम्ही इमारत पुनर्बांधणीमधील प्रश्न हे शासनापर्यंत आणि जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. यामध्ये आपण भाडेकरू, सदनिकाधारक आणि झोपडीधारक हे मुंबईतले जे 3 घटक आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत ते आपण जनतेसमोर आणत असतो, शासनाच्या निदर्शनास आणत असतो की हे प्रश्न आहेत, कृपया आपण त्यामध्ये लक्ष द्यावे. आता बघा, आज आपण मुंबईमध्ये 388 इमारती आहेत भाडाच्या. यांच्याकरता 3324 ही योजना आहे आणि ही योजना आता लोक गेल्या 6 महिन्यात बहुतेक सर्व इमारतीच्या लोकांनी MOU मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग हे तयार करून घेतलेले आहेत आणि ही योजना शासनाला ग्रीन सिग्नल देईल, अशी ग्रीन सिग्नलला शासन देईल याकरता नागरिक वाट पाहत आहेत. आज बघा, आज असं आहे की काही लोक आम्हाला येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही बिल्डर बरोबर MOU तयार केलेला आहे. म्हणलं ठीक आहे, तर तुमचे काय, त्यांनी त्यांचे 5-8 प्रश्न सांगितले आणि त्यांच्या काही अडचणी सांगितल्या. आता याच्यामध्ये बघा, 2 भाग आहेत. एक बिल्डिंग, 2 ते 5 बिल्डिंग आणि 5 पेक्षा 6 जास्त बिल्डिंग आणि क्लस्टरमध्ये येणाऱ्या योजना, अशी ही योजना, अशा हे इमारतीचे गट आहेत. आता तुम्हाला माहित आहे की जी 3324 ही योजना आहे म्हाडाची, ह्याच्यामध्ये पूर्वी बघा, मुंबईमध्ये आज 100-150 वर्ष झाली इमारती आहेत. पूर्वी काही इमारती जुन्या झाल्या, मग मालक लोक लक्ष देत नव्हते, मग शासनाने भूसंपादन केले. अशी भूसंपादन केलेले म्हाडाच्या इमारती, महापालिकेच्या इमारती आणि SRA क्लिअरन्स ह्यामधली जे लोक आहेत त्यांच्याकरिता ही योजना आहे. 3324 ही योजना आहे आणि त्याच्यामध्ये ह्या 3 प्रकारचे लोक, ह्यांना टेनंटेड प्रॉपर्टी असा शब्द दिलेला आहे. हे भाडेकरू आहेत आणि ते टेनंटेड प्रॉपर्टीची रिडेव्हलपमेंटचा खूप मोठा प्रश्न आहे. लोकांनी बिल्डरला बोलवून त्याचे MOU वगैरे केलेले आहेत. आता याच्यामध्ये कसं आहे माहिती का, एक गोष्ट लक्षात घ्या की ही योजना सुरू व्हावी, तिला आता श्री गणेश सुरू व्हावा म्हणून लोक आता वाट बघत आहेत. आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्या. ज्यावेळी श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यावेळी सुद्धा हा प्रश्न ऐरणीवर आला होता 3324चा. आणि ह्याच्यामध्ये श्री असीम गुप्ता आणि श्री भूषण गगराणी यांची मीटिंग झाली होती आणि एकनाथ शिंदे साहेब या मीटिंगमध्ये अध्यक्षस्थानी होते. एकनाथ शिंदे साहेबांनी एक मुद्दा मांडला होता की 3324 या योजनेला 33-7 ही योजना जोडा, असं एकनाथ शिंदे साहेबांचं मत होतं. तर असीम गुप्ता आणि भूषण गगराणी यांचं असं मत होतं की ही जी योजना आहे ह्यामध्ये बिल्डरला जो इन्सेंटिव्ह दिलेला आहे तो 10% इन्सेंटिव्ह कमी करण्यात यावा. तर ही चर्चा झाली आणि त्यानंतर ही चर्चा झाल्यानंतर लवकरच एक प्रस्ताव सादर करण्यात येईल असं ठरलं होतं. परंतु अजून काही त्याचा प्रस्ताव आलेला नाही किंवा अजून काही डेव्हलपमेंट झालेले नाहीत. परंतु गेल्या 6 महिन्यापासून बऱ्याच लोकांनी बिल्डर नेमले त्या ठिकाणी आणि MOU करून घेतलेला आहे. आता बघा, हे जेव्हा असीम गुप्ता किंवा भूषण गगराणी हे जेव्हा असं स्टेटमेंट करतात की 10% इन्सेंटिव्ह कमी केला पाहिजे, तर ते एक्सपर्ट आहेत, ते तज्ज्ञ आहेत, त्यांच्या बोलण्याला काहीतरी अर्थ असतो. त्यांचं ते कॅल्क्युलेशन आहे, ते गणित असते की बिल्डरला किती नफा मिळाला पाहिजे आणि बिल्डरला किती FSI मिळाला पाहिजे. आता या मुंबईवर एक 5-6 लोकांचे मोठे उपकार आहेत. त्यातले कोण आहेत? द.म. सुकटनकर साहेब, दिनेश अफजलपूरकर साहेब, 35% फंजिबलची संकल्पना आणणारे सुबोध कुमार साहेब, चक्रवर्ती साहेब ज्यांनी रेरा या विषयावर खूप अभ्यास केला, आणि चंद्रशेखर प्रभू, ज्या लोकांनी या मुंबईसाठी खूप मोठं योगदान आहे. तर आता प्रश्न असा आहे की असीम गुप्ता आणि भूषण गगराणी यांनी जे सांगितलं की 10% इन्सेंटिव्ह कमी करा, ते आता होणार नाही. कारण कसं होते, इन्सेंटिव्ह हा जो भाग आहे तो इन्सेंटिव्ह भाग पूर्वी बिल्डरला 50%, 60% आणि 70% इन्सेंटिव्ह असायचा. आता या योजनेमध्ये आणि ज्या वेळेला ठाकरे सरकारने शासन निर्णय काढला होता 8 जुलै 2021, त्याप्रमाणे इन्सेंटिव्ह आता बिल्डरला किती आहे? 80, 90 आणि 100% इन्सेंटिव्ह पुरेसा आहे. पण एकनाथ शिंदे साहेबांनी जे सांगितलं की या योजनेला 33-7 जोडा, त्याच्यामध्ये पण काहीतरी अर्थ आहे. कारण या 33-7 या योजनेला ठाकरे सरकारने जो GR आणला होता 8 जुलै 2021,
त्याचा संबंध येतो आणि त्या जी आरमध्ये जो भाडेकरूंना 5%, 8% आणि 15% जो ॲडिशनल FSA होता तो गेला कुठे, तो मिळायला पाहिजे. म्हणून आमची मागणी आहे की शिंदेसाहेब जे म्हणत होते की 33/7 जोडा, तर 33/7 जोडताना शासन निर्णय 8 जुलै 2021 पण जोडा आणि आमच्या पण आम्हाला जो ॲडिशनल FSA आहे 5%, 8% आणि 15% त्याचा पण विचार करा, अशी आमची एक विनंती आहे. आता बघा, जे भाडेकरू आमच्याकडे आले होते, एक 5-6 भाडेकरू आले होते, त्यापैकी जे भाडेकरून ते असे वाटले आम्ही ते 33/7 ही योजना वाचली, पण आम्हाला त्यातलं काय कळत नाही. तर तुम्ही एक साधा एक तुम्हाला त्याचं विश्लेषण सांगतो की ह्या योजनेमध्ये 2A 7A, 2B 7B, 2K 7K अशी जोडी लावण्यात आलेली आहे. आणि 2A आणि 7A ही भाडेकरूंसाठी आहे, ज्यामध्ये भाडेकरू निर्णय घेऊन खाजगी बिल्डर नेमून ही योजना सुरू करू शकतात. आणि 2B आणि 7B, 2K आणि 7K ही जी योजना आहे ह्याच्यामध्ये शासनाचे अधिकार आहेत. बीड म्हणजे बोली लावणे, टेंडरिंग प्रोसेस पूर्ण करणे आणि त्याच्यामध्ये ही योजना हाती घेणे. तर भाडेकरूंच्या हातामध्ये 2A 7A आहे आणि 2B 7B, 2K 7K ही शासनाच्या हातातली योजना आहे. हा फरक तुम्ही आहे ना सर्वांनी लक्षामध्ये घ्या. आता बघा, जसं एक शासन निर्णय होता की 6 मार्च 2020 ह्याच्यामध्ये ना पूर्वी आहे ना म्हाडाच्या ज्या जमिनी आहेत तिकडे शासनच रिडेव्हलपमेंट हाती घेत असे. परंतु आता कसं झालेलं, आता हा जो 33/24चा जो जे DC रूल आहे त्याच्यामध्ये आता खाजगी डेव्हलपर आणि बीड म्हणजे बोली लावून सरकार त्यामध्ये योजना हाती घेऊ शकते. ही गोष्ट तुम्ही ही कमिटीचे सदस्य आहेत त्यांनी आणि भाडेकरूंनी लक्षात घ्यावं. आता भाडेकरूंनी आम्हाला 10 प्रश्न विचारले. छान छोटे छोटे मुद्दे आहेत. छोटे छोटे मुद्दे बरंच काय त्याच्यामध्ये महत्त्वाचं असतं, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. पहिला मुद्दा असा आहे की त्यांनी असं म्हटलंय की 2A आणि 7A प्रमाणे आता आम्ही बिल्डरशी MOU केलेला आहे. ते योग्य आहे का? बघा काय माहिती, कायद्यामध्ये प्रत्येक शब्दाला महत्त्व असतो. शासन निर्णय 33/24 यामध्ये MOU हा शब्द कुठेही आलेला नाही. त्यामुळे MOU शब्द आम्ही MOU केलाय बिल्डर बरोबर हे टिकेल का? शक्यता कमी वाटते. परंतु कसं असते की सर्व लोक एकत्र आले, बैठका घेतल्या, त्यांनी एक बिल्डर नेमला, बिल्डर त्या ठिकाणी आला, बिल्डरनी एक MOU सादर केला. ही एक थोडीशी एक कायदेशीर बाजू आहे. आता ज्या लोकांनी MOU केलेले आहेत ते त्याचं एक जरी ते MOUचा उल्लेख नसला तरी एक प्रोसेस एक सुरू झाली आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. दुसरा मुद्दा असा आला आहे की काही इमारतीमध्ये 2-2 गट असतात. ते काय म्हणतात की MOU रद्द करता येऊ शकतो का? बिल्डर बदलता येऊ शकतो का? शक्यतो ह्या भानगडीत पडू नका. MOU बदलणे, बिल्डर बदलणे, कायदेशीर गुंतागुंत निर्माण करणे. जे बिल्डर आले आहेत त्यांना तसंच ठेवा. त्यांना सांगा की बाबा सर्व कायद्याने नियमाने जेवढा आम्हाला दिलेला आहे तेवढा आम्हाला मिळालं पाहिजे. नियमाने तुला दिलेलं आहे ते तुझा हिस्सा घे, आम्हाला रिहॅबचा हिस्सा दे, तू सेलेबलचा हिस्सा घे आणि ॲग्रीमेंट चांगली कर. ॲग्रीमेंट चांगली होणं फार महत्त्वाचं असतो. ॲग्रीमेंटमध्ये शब्दांचे खेळ खेळले जातात आणि हे आपल्याला त्रासदायक होतात. ॲग्रीमेंटबद्दल तुम्हाला काय अडचण आली तर आम्हाला तुम्ही संपर्क साधा. आम्ही तुम्हाला फ्लॉलेस ॲग्रीमेंट कशी होईल हे आम्ही बघून देऊ. अनावश्यक मुद्दे आपण त्यातले वगळू आणि चांगली ॲग्रीमेंट कशी होईल हे बघू. आता त्यांनी आणखीन एक प्रश्न विचारला, या योजनेमध्ये सोसायटी स्थापन करणे बंधनकारक आहे का? यस, सोसायटी स्थापन करणे हे बंधनकारक आहे. सोसायटीच्या माध्यमातूनच प्रस्ताव सादर केला झालेला आहे. फक्त काय झालेलं आहे ते 2A आणि 7A याच्यामध्ये सोसायटी हा शब्द आलेला आहे आणि 2B आणि 7B, 2K आणि 7K ह्याच्यामध्ये ऑक्युपंट्स असोसिएशन हा शब्द आलेला आहे. म्हणजे आता तुम्ही परत लक्षात घ्या की भाडेकरू हा शब्द महत्त्वाचा आहे, ऑक्युपंट हा पण शब्द महत्त्वाचा आहे. कारण ही जी योजना आहे मुंबईमध्ये बघा सगळ्या इमारतीमध्ये भाडेकरू आहेत त्यापेक्षा जास्त ऑक्युपंट्स आहेत. ह्यानी रूम त्याला विकली, त्यांनी रूम त्याला विकली, किंवा एक वडील वारले, आजोबा वारले, त्यांची मुलं आता आली, त्या मुलांनी कोणाला दुसऱ्यालाच रूम विकली, किंवा आता मुलगा राहतोय पण नावावर झालेली नाहीत घरं. अशा ही जी आहे या गोष्टीमुळे ऑक्युपंट आणि टेनंट हे दोन्ही शब्द याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. हे तुम्ही कृपया लक्षात घ्या.
एक असा मुद्दा आलेला आहे की आता हे ज्या 3 योजना आहेत, ती पहिली योजना आहे टेनंटसाठी, दुसरी योजना आहे 7B जी आहे ही क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये आहे. आता बघा माझ्याकडे दोन लोक असे आले होते की त्यांचा एरिया हा 4000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त आहे. आता जर 4000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त असेल तर त्यांना ती क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये येणार. मला क्लस्टर डेव्हलपमेंटचे बेनिफिट महत्त्वाचे आहेत. तुम्ही आता कसं झालं आहे, क्लस्टर डेव्हलपमेंट असेल तर ती शासनाने स्वतःकडे घेतलेली आहे योजना 7B प्रमाणे, पण त्याच्यामध्ये शासनाला विनंती करून तो 7A कसा वापरता येईल किंवा आम्ही आमचा बिल्डर निवडतो असं कसं सांगता येईल, हे त्याच्यामध्ये तुम्हाला ते बघावं लागेल. कारण हे शब्द जे आहेत ना हे फार फसवे असतात आणि त्यांचा अर्थ तुम्ही कृपया लक्षात घ्या. तर सोसायटी आणि ऑक्युपंट्स असोसिएशन हा जो शब्द आहे हे तुम्ही कृपया लक्षात घ्या. ज्यावेळेला तुम्ही हे मीटिंग घ्याल किंवा ज्यावेळेला तुमच्या अडचणीबद्दल चर्चा कराल तेव्हा तुम्ही हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. आता परत ते सांगतो की बिल्डर बदलू, आमचा बिल्डरला विरोध आहे. म्हटलं बिल्डरला विरोध करून गुंतागुंत निर्माण करण्यापेक्षा तो बिल्डर दलाल तर नाही ना, तो उद्या हा प्रोजेक्ट दुसऱ्याला विकून हात झटकणार तर नाही ना. एवढं फक्त तुम्ही बघा. काही लोकांचा असा प्रश्न होता की आम्ही MOU बनवले, आता त्याचं रूपांतर करारपत्रात करता येईल का? येऊ शकतं. जर स्टॅम्प ड्युटी भरली, रजिस्ट्रेशन केलं तर होऊ शकते, परंतु MOU हा MOU असतो आणि करारपत्र हे शब्द आहेत ना, जे टायटल आहे त्याचं ते थोडंसं त्रासदायक होतं. म्हणून ते तुम्ही करारपत्र केलात हे सगळं जर जेव्हा शासन जेव्हा मंजुरी देईल या सगळ्या गोष्टीला त्यानंतर या सगळ्या गोष्टी येतात. पण रीतसर जे शब्द आहेत त्या शब्दाला अनुसरून तुम्ही कागदपत्र बनवलं तर ते बरं होईल. आता 33-24 ही योजना आहे, त्याच्यामध्ये ज्यावेळेला रिडेव्हलपमेंट हा शब्द आहे त्यात रिकन्स्ट्रक्शन हा पण शब्द आहे. पण ही योजना म्हणजे दोघांना लागू आहे, रिडेव्हलपमेंट आणि रिकन्स्ट्रक्शन. ही गोष्ट जरा तुम्ही त्याच्यामध्ये लक्षात घ्या. आता काही लोक असा प्रश्न विचारतात की आम्हाला नियम कोणते लागणार, म्हाडाचे नियम लागणार, महापालिकेचे नियम लागणार की SRAचे नियम लागणार. आता कसं झालेलं आहे, तुमची जी कागदपत्र आहे की तुमचे जे भाडेकरू आहेत ह्यांची भाडेकरूंची तपासणी करणं, एरिया निश्चित करणं, ही 2 वेगळे आहेत. म्हणजे म्हाडाची प्राधिकरण वेगळं आहे आणि BMCचं प्राधिकरण वेगळे आहे. ते एकत्र मिळून हे सगळ्या गोष्टी करतील. कारण आता सध्या कसं झालेलं आहे, सक्षम प्राधिकारी म्हणून दोघांनी एकत्र काम करावं असं शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे दोघे एकत्र येऊन हे काम करतील, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता आणखीन एक मुद्दा आहे तो की 2 गट आहेत, ह्यांचा बिल्डर वेगळा त्यांचा बिल्डर वेगळा, हा वाद आहे. परंतु शासनाची अजून फायनल ही जी योजना आहे ना ती अजून आलेली नाही आहे. त्यामुळे आपण आधीच काहीतरी बिल्डर नेमला आणि कागदपत्र केलं असं नाही होत. तर तुम्ही लक्षात घ्या की आता शासन सेवा 2 पावलं पुढे टाकेल, त्यानंतर त्या पुढच्या गोष्टी इथे येतील. कारण कायद्याचा भाग आहे, तांत्रिक आणि कायद्याचा भाग हे दोन्ही आहेत, हे गोष्ट लक्षात ठेवा. आता त्यांनी आणखीन एक शब्द दिला, टेनंट महत्त्वाचा की ऑक्युपंट महत्त्वाचा. बघा मुंबई ही जशी टेनंटची आहे तशी ऑक्युपंटची आहे. सुक्तनकर साहेबांनी हा शब्द वापरला, टेनंट ऑब्लिक ऑक्युपंट. कारण त्याशिवाय स्कीम चालणार नाही ना, कारण मुंबई ही पूर्ण ऑक्युपंटनी भरलेली आहे. आता त्याच्यामध्ये एक शब्द त्यांनी महत्त्वाचा दिला, सगळ्यांनी लक्षात घ्या, ऑल एलिजिबल ऑक्युपंट. ऑल एलिजिबल ऑक्युपंट म्हणजे त्यात ऑल एलिजिबल टेनंट पण, टेनंटचा पण काही वाद असतात. तर एलिजिबल ऑक्युपंट हा शब्द आहे त्याच्यामध्ये, हा सगळ्या कमिटीनी आणि भाडेकरूंनी लक्षात घ्या. ऑल एलिजिबल ऑक्युपंट शॅल बी सर्टिफाईड बाय रिस्पेक्टिव्ह म्हाडा, MCGM आणि अथॉरिटी. म्हणजे एलिजिबल ऑक्युपंट हे सर्टिफाय करणे म्हाडा, BMC आणि स्वतः प्राधिकरण यांना ते अधिकार आहेत. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आता बऱ्याच लोकांचा हा प्रश्न आहे की बघा आम्ही आता बिल्डर नेमलेला आहे, आम्ही आता रिडेव्हलपमेंटला लवकरच आता रिडेव्हलपमेंट ह्या ठिकाणी होईल असं आम्हाला वाटते. तर ही साधारणतः कधीपर्यंत होईल, दिवाळीपर्यंत होईल का, किंवा पुढील वर्ष सुरू होईपर्यंत ही योजना घेतली जाईल का हाती. काय माहिती का की बघा कायदा आहे, कायद्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होणं आवश्यक आहे. जमीन म्हाडाची, इमारत म्हाडाची, आपण म्हाडाचे भाडे करू, आपण शासनाचे भाडे करू, आपण त्या जागेचे ऑक्युपंट. प्रश्न असा आहे की जोपर्यंत सोसायटी स्थापन होत नाही तोपर्यंत ही योजना अस्तित्वात येणार नाही. सर्वप्रथम शासन यावरती अभ्यास करून त्यातले काय दोष असतील ते काढून शासन काय करेल, सर्वप्रथम
लोकांना हे नियमाप्रमाणे जमीन शासनाची आहे, इमारत शासनाची आहे, आपण भाडे करूया तर आपली मर्यादित अधिकार आहेत. म्हणून पहिलं काय करावं लागेल, आता शासनाची जमीन विकता येत नाही, पण मग काय करावं लागते, त्या ठिकाणी लीज होतं. आता जशी म्हाडाची जमीन आहे, तर म्हाडाची जमीन आहे त्याची प्रक्रिया वेगळी, BMCची आहे नियमावली त्यांची प्रक्रिया वेगळी. परंतु म्हाडाच्या ज्या आता ही म्हाडाची योजना आपण म्हणतो म्हाडाच्या 388 बिल्डिंग, तर सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचं काय होणार आहे की आपण म्हाडाला आता विनंती केली जाईल आणि म्हाडा परवानगी घेईल, तुम्ही सोसायटी स्थापन करा. मग सोसायटी स्थापन केल्यानंतर म्हाडा काय करते, जमिनीचं लीज आणि इमारतीचं कन्व्हेन्स असे हे डॉक्युमेंट होऊन तुम्हाला ती परवानगी मिळते की तुम्ही रिडेव्हलपमेंटला जा. त्यानंतर ही प्रत्यक्षात ही योजना सुरू होणार आहे, हे कृपया सगळ्यांनी लक्षात घ्या. त्यानंतर तुम्ही केलेले MOU हे एक डॉक्युमेंट म्हणून मान्यता होईल, परंतु शेवटी ही ॲग्रीमेंटच डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आणि PA हे जे आहे हे डॉक्युमेंट येतील असं आमचं मत आहे की कारण तुमची MOU जी आहे ही टू सेट बॉल इन मोशन, ती आता गती मिळाली त्यासाठी हे डॉक्युमेंट मान्य होईल. परंतु शेवटी या GRमध्ये जे शब्द घातलेले आहेत त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील. आता बघा ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आलेला आहे. ह्याच्यामध्ये कसं होते 33-24 ह्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक 1 ते 24 1 ते 25 मुद्दे ह्याच्यामध्ये आहेत. आता ह्यातले कसं झालेलं आहे 1 ते 7 मुद्दे, यामध्ये 2A 7A 2B 7B आणि 2C 7C इथपर्यंत ही योजना म्हणजे FSI आणि इन्सेंटिव्ह ॲडिशनल FSI आणि इन्सेंटिव्ह FSI ह्याचं गणित साधारणतः त्याच्यामध्ये आहे की आपल्याला किमान घर 300 फंजिबल ॲडिशनल FSI आणि त्याच्यामध्ये कसं होते क्लस्टर असेल तर त्याची योजना वेगळी आणि जर एक बिल्डिंग असेल एक बिल्डिंग 2 ते 5 बिल्डिंग 5पेक्षा जास्त बिल्डिंग आणि क्लस्टर डेव्हलपमेंटची स्वतंत्र योजना आहे. त्यासाठी ही घराची त्याचा इन्सेंटिव्ह वेगळं त्याचं ॲडिशनल वेगळं हे सगळ्या लोकांनी लक्षात घ्या. आता आपण काय करतोय की 1 ते 25 या मुद्द्याबद्दल आपण थोडक्यात एक मुद्द्याबद्दल एक वाक्य बोलणार आहोत, मी सांगणार आहे आणि त्या गोष्टी कृपया तुम्ही लक्षात घ्या. परंतु 1 ते 25 हे मुद्दे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला डायरेक्ट मुद्दा क्रमांक 24 आणि मुद्दा क्रमांक 25कडे मी तुमचं लक्ष वेधतो. सोसायटीचे जे कमिटी मेंबर आहेत आणि जे ऑक्युपंट आहेत, जे भाडेकरू आहेत, तुम्ही जेव्हा मीटिंगमध्ये जाल तेव्हा ह्या कृपया मुद्दा क्रमांक 24 आणि मुद्दा क्रमांक 25वर तुम्ही जास्त लक्ष द्या आणि तुम्ही करार करताना हे दोष राहणार नाहीत. आणि आमची शासनाला पण विनंती आहे की तुम्ही ही योजना जेव्हा राबवाल प्रत्यक्षात राबवायला सुरुवात कराल त्यावेळी 24 आणि 25 हा जो 33-24 मधला 24वा मुद्दा आणि 25वा मुद्दा क्रमांक 24मध्ये काय म्हटलेलं आहे, एक शब्द त्यांनी दिलेला आहे, द ऑक्युपंट्स इन सच बिल्डिंग्स मे रिहॅबिलिटेड इन अदर बिल्डिंग. काय म्हटलेलं आहे की हे जे आता ज्या जीर्ण झालेले आहे, मग काही इमारती खूप जीर्ण आहेत, त्यातले जे ऑक्युपंट्स आहेत त्यांना इतर बिल्डिंगमध्ये आम्ही सामावून घेऊ. आणि दुसरा मुद्दा असेल जशी शासनाची यादी असेल त्याप्रमाणे आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून देऊ असं ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आमची भाडेकरूंना, कमिटीला आणि शासनाला विनंती आहे की कृपया हा मुद्दा क्रमांक 24 गाळा. कारण हे जर असं झालं तर ती इमारत बांधणार कधी, त्याची यादीप्रमाणे आमचं नंबर कधी लागणार आणि ज्या बिल्डिंगमध्ये एखाद्या बिल्डिंगमध्ये जागा उपलब्ध होईल त्या बिल्डिंगमध्ये आम्हाला कधी सामावून घेणार, आम्ही तर रस्त्यावर आल्यासारखं आहे. मी साधी गोष्ट सांगतो की मुंबई उपनगरामध्ये जुन्या चाळीकरता 33-7A ही योजना आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की इमारत कोसळायला आली, खाली गेली तर एका वर्षात त्याचा रिडेव्हलपमेंटचा विषय सुरू झाला पाहिजे. हा नियम आम्हाला पण लागला पाहिजे. आमची बिल्डिंग जीर्ण झाली आहे, ती खाली गेली तर तुम्ही जर म्हणाल की शासनाच्या यादीप्रमाणे आणि जशी जागा उपलब्ध होईल त्याप्रमाणे तुम्हाला जागा देऊ, नाही चालणार. आम्हाला अडचणीत आणणारा हा मुद्दा आहे. तर मुद्दा क्रमांक 24 हा कृपया गाळा आणि 33-7A याला जशी जी सवलत आहे की एका वर्षामध्ये रिडेव्हलपमेंटचं काम सुरू व्हायला पाहिजे, तसं आमचं पण ह्यामध्ये करा. माझी ही विनंती आहे सर्व कमिटी मेंबरना, ह्याबद्दल तुम्ही जागरूक राहा. आता 33-24 या योजनेमध्ये मुद्दा क्रमांक 25 आहे. 33-24 या योजनेमध्ये मुद्दा क्रमांक 25 आहे. याच्याबद्दल पण माझा आक्षेप आहे. कमिटी मेंबर, भाडेकरू
ऑक्युपंट्स यांनी मीटिंग जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुम्ही हे विचार करा की मी जेव्हा करार कराल, तुम्ही जेव्हा काय कराल तर हा मुद्दे 24 मुद्दा क्रमांक 24 आणि 25 लक्षात ठेवा, नाहीतर आपली वाट लागली म्हणून समजायची. आणि शासनाला आमची विनंती आहे की बाजूला काढा मुद्दे. 25मध्ये काय म्हटलेलं आहे की जर इंटरचेंज अंतर्गत काही चेंज ह्या बिल्डिंगमधला त्या बिल्डिंगमध्ये, त्या बिल्डिंगमधला ह्यात, तर हे अधिकार कोणाला दिलेत? ॲप्लिकेशन शॅल सबमिटेड बाय जॉईंटली बाय डेव्हलपर हू आर विलिंग टू जॉईन फॉर क्लबिंग. म्हणजे इमारत क्लबिंग करणे ह्याच्यामध्ये हे अधिकार बिल्डरला दिले आहेत. हा एकदम चुकीचा मुद्दा आहे. असं कसं होईल? जमीन शासनाची, जमीन म्हाडाची, इमारत म्हाडाची, आम्ही त्याचे भाडेकरू आहोत. आमच्या नावाने सोसायटी झाली, सोसायटी झाल्यानंतर आम्ही लीज केलं, आमच्या नावावर लीज झालं, आमच्या नावावर इमारतीचं कन्व्हेन्स झालं. आता आम्ही एक प्रकारे इमारतीचे मालक झालो. आता जर बिल्डिंग ह्या स्कीममध्ये क्लबिंग करायचा अधिकार तुम्ही बिल्डरला कसा काय देऊ शकता? हा बिल्डर एक तर आमच्या हातात द्या किंवा शासनाच्या हातात द्या. या योजनेमध्ये एका ठिकाणी असा उल्लेख आला आहे की 7 ब क ह्यापैकी कोणत्या योजनेमध्ये जायचं हे भाडेकरू ठरवणार आहे. जर भाडेकरू ठरवणार आहे तर क्लबिंग बिल्डरला कसा काय अधिकार दिला? असं नाही होता का? मग बिल्डरला हे अधिकार नकोत, नाहीतर आपण सगळे लागलो कामाला. मुद्दा क्रमांक 24 आणि 25 जर आपण काढला नाही तर भाडेकरू लागले कामाला म्हणून असं समजा. तर आमची शासनाला विनंती आहे की तुम्ही याच्यामध्ये लक्ष द्या. आता बघा, ही जी 33-24 ही जी योजना आहे, या 33-24 योजनेमध्ये काही मुद्दे दिलेले आहेत क्रमवार. मुद्दे क्रमांक 1 ते 25 हे मुद्दे आहेत. तर एक एक मुद्दा मी तुम्हाला एक मुद्द्याचं महत्त्व सांगतो, एकेका ओळीत सांगतो की जेणेकरून तुम्हाला जे लोक आम्हाला सांगत होते की आम्हाला ही योजना समजलेली नाही, तर तुम्हाला समजून घेणं सोपं जाईल. एकदा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला की तुम्हाला ही योजना समजून घेणं सोपं होईल. आता बघा, ही जी योजना आहे त्याच्यामध्ये टेनंट हा शब्द, आपण म्हाडाचे टेनंट आहोत, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. दुसरी मुद्दी बृहन्मुंबई, म्हणजे संपूर्ण जी मुंबई आहे, कुलाब्यापासून दहिसरपर्यंत, मुलुंडपर्यंत, ह्याला बृहन्मुंबई शब्द आहे. आणि मुंबई हा जो शब्द आहे हा आपल्याला माहीमपासून सायनपासून तो जो भाग आहे ते कुलाब्यापर्यंत ही मुंबई आहे, जुनी मुंबई. आता ह्या जुन्या मुंबई आयलंड सिटी इन द ग्रेटर मुंबई, म्हणजे ही योजना जी आहे ही जुन्या मुंबईसाठी आहे. उपनगरामध्ये हे म्हाडाच्या जुन्या इमारती या 388 ह्या म्हाडासाठी कन्सिडर आहेत, एवढं लक्षात ठेवा. 30 वर्ष जुन्या, आता बहुतेक इमारती 30 वर्ष जुन्या आहेत. किमान 300 ते कमाल 1292, म्हणजे आपल्याला 300 पासून, म्हणजे किमान 300 म्हणजे त्याच्यामध्ये फंजिबल आला, त्याच्यामध्ये ॲडिशनल आला, त्याच्यामध्ये पॅसेज आणि जे टॉयलेट बाथरूमचं गणित आहे ते आलं, तर आपल्याला किमान साधारणतः 445 पर्यंत आपल्याला रूम मिळाली पाहिजे. आणि 1292 ही इतकं त्याच्यामध्ये मोठी जागा मिळू शकते. आता भाडेकरूंची यादी आणि सदनिकेचा एरिया कोण प्रमाणित करणार? तर म्हाडा प्रमाणित करणार आणि BMC जॉईंटली करतील बहुतेक. हां, फंजिबल आपल्याला 35%, मी सांगितलं 35% आपल्यासाठी फंजिबल फ्री आहे. 300 प्लस फंजिबल प्लस ॲडिशनल प्लस टॉयलेट बाथरूम आणि पॅसेजचा FS आहे. आता मी अगोदर सांगितलं की भाडेकरू आणि ताबेदार हे 2 शब्द त्याच्यामध्ये आलेले आहेत. पण त्यांनी काय शब्द घाले आहेत? ऑल एलिजिबल ऑक्युपंट, म्हणजे तो ऑक्युपंट हा पात्र असला पाहिजे, त्याची योग्य नोंद म्हाडाच्या अभिलेखावर झालेली पाहिजे. आता 7A आणि 7B ह्याच्यामध्ये एक फरक काय ठेवलेला? 7A मध्ये म्हाडाला एक हिस्सा असतो, म्हाडाचा जे बांधकाम होते त्याच्यामध्ये म्हाडाच्या काही खोल्या असतील, तो हिस्सा म्हाडाला मिळाला पाहिजे. आणि 7B जी आहे ते क्लस्टरमध्ये आहे किंवा त्या क्लस्टरमध्ये आहे, किंवा 7K आहे की जे मोडकळीस आलेल्या इमारती आहेत ज्या A आणि B मध्ये बसत नाहीत, त्यांनासाठी प्रीमियम भरून शासनाला प्रीमियम भरण्याची सवलत आहे. दोन्ही सवलत आहेत. महापालिकेला शासनाला जागा मिळतील किंवा शासनाला प्रीमियम मिळेल. आता याच्यामध्ये बघा, मुद्दा क्रमांक 9 आहे, त्याच्यामध्ये ABCDEFG असे मुद्दे आहेत. त्यामध्ये 2-3 मुद्दे महत्त्वाचे कोणते आहेत की 9A मध्ये काय सांगितलेलं आहे की प्रपोजल अंडर 7 इज अ ऑप्शन ऑफ ऑक्युपंट, म्हणजे आपण ठरवायचे की आपल्याला A मध्ये जायचं आहे, B मध्ये जायचं की K मध्ये जायचं आहे.
आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की कॉम्बिनेशन 7 अ ब क हे एकत्र तुम्हाला करता येत नाही. तिन्ही वेगळ्या योजना आहेत. जर शासनाने ही योजना हाती घेतली तर आपली आपली कन्सेंट घेण्याची तशी काय आवश्यकता नाही. शासन ती संपूर्ण प्रकल्प स्वतःहून हाती घेऊ शकते. आता ही जी परवानगी मिळते रिडेव्हलपमेंटची ही सोसायटीच्या नावे मिळते हे लक्षात घ्या. आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा लक्षात घ्या की ही जी संपूर्ण योजना आहे यामध्ये भाडेकरूंची यादी तयार करणे, त्यांचा एरिया निश्चित करणे, बिल्डर निश्चित करणे, ह्या 3 बाबी फार महत्त्वाच्या आहेत. ह्या 3 बाबींवरती प्रस्ताव जो आहे मान्य करायचा की अमान्य करायचा हे ठरते. एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, मुद्दा क्रमांक 11 मध्ये आहे की त्यांनी काय म्हटलेलं आहे, नो न्यू टेनन्सी आफ्टर 13 जून 1996. ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे आणि पूर्वी जे रिडेव्हलपमेंट बिल्डरनी केले त्यामध्ये बिल्डरनी खूप लोकांना दादागिरी केलेली आहे की ज्या लोकांनी 1996 नंतर घरं घेतली त्यांना त्यांच्याकडून काय काय लोकांनी पैसे घेतलेले आहेत, काय काय लोकांना भीतीखाली ठेवलेलं आहे. लक्षात घ्या, असं कुठेही म्हटलेलं नाही की 1996 नंतर ज्यांनी घरं विकत घेतली ते ह्या योजनेत अपात्र आहेत. मुळीच नाही. समजा एखाद्या बिल्डिंगमध्ये 50 घरं आहेत तर 1996 नंतर 51वा घर किंवा 52वं घर होता कामा नये. जेवढी घर आहेत तेवढीच राहतील असा त्याचा अर्थ आहे. जर काही लोकांनी 1996 नंतर घराची खरेदी विक्री केली असेल, ऑक्युपंट झाले असेल, त्यांना कसलाही त्रास नाही, कसलाही त्यांना रिस्क नाही आणि त्यांनी कोणतीही म्हणजे कोणी त्यांना दमदाटी करेल काय की तुम्ही 1996 नंतर घेतले तुम्ही अपात्र आहात, असा कुठेही प्रकार याच्यामध्ये नाही. हे कृपया तुम्ही लक्षामध्ये घ्या. अनधिकृत बांधकाम हे विचारात घेतलं जाणे. अर्थातच अनधिकृत बांधकामासाठी तुम्हाला ती हे नाही आहे, कारण अख्खी मुंबई जी आहे ती 1995 या वर्षी काय स्थिती होती त्या बांधकामाची ती विचारामध्ये घेतली जाते. आता त्यानंतर काही मुद्दे आहेत. एक असा मुद्दा आहे की मुद्दा क्रमांक 13 ट्रान्सफर ऑफ टेनामेंट हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आपली तुम्हाला सांगितलं एका भाडेकरून दुसऱ्याला विकली, एका ऑक्युपंटने तिसऱ्याला विकली. काही ठिकाणी असेही प्रकार आहेत की ट्रान्झिट कॅम्पच्या लोकांना हलवलं आणि त्यांनी सुद्धा रूम विकून मोकळे झाले, असे पण प्रकार आहेत. त्यामुळे ही जी सभासदांची यादी तयार करणं हा खूप डोकेदुखीचा विषय आहे आणि त्यामुळे आपण हे विषय डोक्यातून काढून टाका की आता एमओयू झाला आता आणि आता सर्व सुरू नाही आहे. आता शासनाची त्याचं व्हेरिफिकेशन होईल, व्हेरिफिकेशन ऑफ टेनंट, व्हेरिफिकेशन ऑफ ऑक्युपंट, त्यावेळेला नंतर ती यादी होईल, ती महत्त्वाची आहे. हे सगळ्यांनी गोष्ट लक्षात ठेवा. आणि जे ऑक्युपंट आहेत किंवा टेनंट आहेत त्यांची योग्य नोंद अभिलेखावर असली पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा काही मुद्दे असे आहेत की थोडे कमी महत्त्वाचे आहेत, तर ते मी वाचून दाखवते. एक यादी सांगतो. इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस आहेत ते भरावे लागतात. TDR हा पण शासनाचा विषय आहे. TDR आहे. पंजिबल कम्पेन्सेटरी FS आहे. आपल्याला जो पंजिबल मिळतो फ्री आहे, पण तो सेलेबलला जो FS आहे पंजिबल मिळतो त्याचे प्रीमियम त्यांना भरावे लागतात. नंतर आणखीन काय, शासन काही बाबतीत कन्सेशन देत असतं, तो कन्सेशनचा मुद्दा आहे. रिझर्वेशन जमिनीचा काही मुद्दा, काही ठिकाणी रिझर्वेशनच्या जमिनी त्या जमिनीमध्ये आल्यात त्यांचा काही मुद्दा आहे. काही इमारतींच्या समोर कॉन्ट्राव्हेनिंग स्ट्रक्चर म्हणजे रस्त्यावर काही अशी बांधकामं आलेत की त्यांना जर सामावून नाही घेतलं तर प्रोजेक्ट होणार नाही. मग कॉन्ट्राव्हेनिंग स्ट्रक्चरला कसं सामावून घ्यायचं हा एक मुद्दा आहे. शासन काही बाबतीत रिलॅक्सेशन देतं, म्हणजे SRAची जी योजना आहे त्यात काही रिलॅक्सेशनचे मुद्दे ठेवले मुद्दा क्रमांक 10 मध्ये, तर त्यातले रिलॅक्सेशन हे आपल्याला लागू होतात. हे कृपया लोकांनी लक्षात घ्या. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे 19वा मुद्दा. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुम्हाला OC म्हणजे आता आपण हे केलं, काय केलंय, सोसायटी स्थापन केली, बिल्डर आला, बिल्डरनी बिल्डिंग बांधली, त्याला जेव्हा OC मिळते त्या OC ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर संपूर्ण नवीन इमारत ही आपल्याला लीजवर दिली जाईल. एक तर आपण ज्या वेळेला सोसायटी स्थापन करतो तेव्हा आपल्या नावावर इमारत होते, जमीन होते, ही एक प्रोसेस झाली आणि नवीन बिल्डिंग आल्यानंतर पूर्ण नवीन बदल FSI बदलला जातो, त्याची आकारमान बदलला जातो, ते वेगवेगळ्या नियमाखाली तयार होतं. म्हणून OC मिळाल्यानंतर, ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ती संपूर्ण बांधकाम आणि जमीन हे आपल्याला लीजवर हस्तांतरित केली जाईल, असं मुद्दा क्रमांक 19 सांगतो. आता मुद्दा क्रमांक 20 एक महत्वाचा आहे. बघा आपल्याकडे आता हल्ली काय होतंय, पूर्वी आपल्या जुन्या चाळीनं लांब लचक पॅसेज असायचे आणि हल्ली बिल्डर काय करतात, बॉक्स टाईप बिल्डिंग बनवतात. बॉक्स टाईप बिल्डिंग बनवणं बिल्डरला जास्त परवडतं. परंतु मुद्दा क्रमांक 20 काय सांगतं की तुम्हाला 2 मीटर आकाराचा पॅसेज हा आपल्याला मिळू शकतो. हा मुद्दा क्रमांक 20 आपण सर्व लोकांनी आपल्या करारपत्रात टाकायला पाहिजे.
पॅसेज जर लांब लचक मिळाले तर पुरेसा उजेड येतो, व्हेंटिलेशन होते, उजेड पुरेसा मिळतो, सूर्यप्रकाश पुरेसा मिळतो आणि विशेष म्हणजे आपत्कालीन काली आपल्याला सुरक्षा ही जास्त सुरक्षित आहे. ज्या पॅसेज लांब लांब पॅसेजवाल्या बिल्डिंग, आता कॉम्पॅक्ट बिल्डिंग असेल बॉक्स टाईप, तर आपत्कालीन काली थोडीशी अडचणी निर्माण होते. त्यामुळे हा जर मुद्दा क्रमांक 20 जर आपण अंमलात आणला तर हे फार छान होईल, म्हणजे आपल्याला चांगलं राहील असं आम्हाला असं वाटतं. आता 21वा मुद्दा आहे तो फ्रंट मार्जिनल ओपन स्पेस. 3 मीटर ठेवायची, 4.5 मीटर ठेवायची की 6 मीटर, हे ते गणित आहे. किती किती ओपन स्पेस असावी, रोड टच असेल तर त्याला किती त्याला फ्रंट मार्जिन येईल, हे गणित आहे. तर हे लोकांनी लक्षात घ्या. 22वा मुद्दा आहे कंपोजिट बिल्डिंग. अर्थातच काही जमिनी, काही सिंगल बिल्डिंग आहेत, 2 बिल्डिंग आहेत, मग त्या ठिकाणी एकच कंपोजिट बिल्डिंग बांधून पार्किंग प्लेस, त्याच्यावर आपले जुने रहिवासी आणि त्याच्यावरती सेलेबल असं ते त्या ठिकाणी असेल. पण 50% हे रिहॅबचा पोर्शन असावा, 50% रिहॅब आणि 50% सेल असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. पुन्हा नंतर प्रीमियम भरून रिलॅक्सेशन देण्याचा मुद्दा क्रमांक 23 आहे. आता बघा, काही मुद्दे जे शासनाच्या गणिताशी संबंधित आहेत, जे FSIचं कॅल्क्युलेशन आहे, प्रीमियमचं कॅल्क्युलेशन आहे, त्याच्याशी संबंधित आहेत. परंतु जे मुद्दे थेट आपल्याशी संबंधित आहेत हे मी तुम्हाला सर्वांना सांगितले. आता फक्त आपण शेवटच्या मुद्द्याकडे येतो. एक प्रश्न आजच एकाने आम्हाला विचारला की हे जे आहे ही योजना लवकर शासन हाती कशी घेऊ शकेल किंवा हे सगळ्या गोष्टी पूर्तता कशी होईल. बघा काय माहिती का, सोसायटी स्थापन होणे, भूमापन होणे जमिनीचं, त्यानंतर जी ट्रान्सफर ऑफ टेनंट्स आहेत, ट्रान्सफर पॉलिसी, ही जी ट्रान्सफर पॉलिसी आहे महापालिकेची किंवा म्हाडाची, ह्याच्यामध्ये टेनन्सी जी ट्रान्सफर आहे हा एक थोडा किचकट असा विषय आहे. काही गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे, याद्या बनवाव्या लागणार आहेत, त्यांचा एरिया निश्चित होईल, बिल्डर फायनल होईल आणि त्याच्यामध्ये योग्य नोंदी सरकारी अभिलेखावर भाडेकरू आणि ऑक्युपंट यांच्या योग्य नोंदी झाल्यानंतर ही योजना कार्यरत होईल. आता बघा 2A ब क 7A ब क ह्याच्यामध्ये 2B 2K ही जी योजना आहे ही कशी शासनाच्या हातामध्ये, शासन निर्णय घेते. जर त्याच्यामध्ये 2B 7B हे क्लस्टर योजना आहे आणि त्यांना ट्राय पार्टी ॲग्रीमेंटची त्याच्यामध्ये तरतूद आहे. तसंच 2K आणि 7K ही जी योजना आहे ही ज्या जास्त जीर्ण झालेल्या इमारती आहेत आणि ज्या 7A आणि B मध्ये बसत नाही त्याच्यासाठी, आणि ती पण शासन आपल्या हाती ती योजना घेणार. आता ह्यात 2B 2K 7B 2K 7B 7K ह्या ज्या 2 योजना आहेत त्यामध्ये ट्राय पार्टीचा उल्लेख आहे. ट्राय पार्टी म्हणजे ऑक्युपंट, शासन आणि बिल्डर अशी ती ट्राय पार्टी योजना आहे. आणि ह्या 2 योजनांना, नंतरच्या 2 योजनांना शासन बीड काढते, म्हणजे बोली करते, त्यांच्यामध्ये टेंडर मागवते, या सगळ्या गोष्टी आहेत. आता ह्याच्यामध्ये आपली जी 2A आणि 7A ही जी पहिली योजना आहे जी आपल्यासाठी आहे त्याच्यामध्ये सोसायटी हा शब्द आलेला आहे. आणि 2B 7B 2K 7K यामध्ये असोसिएशन ऑफ ऑक्युपंट्स हे शब्द आले, असोसिएशन ऑक्युपंट्स आणि ट्राय पार्टी हे शब्द हे आलेले आहेत. तर तुम्ही लक्षात घ्या, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट 3AAA कधी येईल, ट्राय पार्टी ॲग्रीमेंट कधी येईल, पुन्हा ट्राय पार्टी ॲग्रीमेंट कधी येईल. तर 2 योजनांमध्ये ट्राय पार्टी ॲग्रीमेंट आहे आणि बीड शासनाची बोली आहे. आणि जी पहिली योजना आहे 2A आणि 7A ह्याच्यामध्ये ही आपल्यासाठी भाडेकरूंसाठी योजना आहे आणि त्या योजनेमध्ये ॲग्रीमेंट होईल. आता बघा काही ठिकाणी आहे ना, काय झालं, आपल्याकडे करी रोडला एक इमारत, तिकडचे लोक आले होते. तर त्यांनी आम्हाला म्हटलं की त्यांचं ती ॲग्रीमेंट मी बघितलं. त्या ॲग्रीमेंटमध्ये काय आहे की त्यांची एरिया 4000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त आहे आणि त्यांना सवलत, त्यांना जी FSI दिलेली 450 स्क्वेअर फुटाची त्यांना सदनिका मिळेल असले नाही होणार. क्लस्टर ज्या जमिनी 4000 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त आहेत त्यांना मोठी सदनिका मिळायला पाहिजे. त्यांना 550 ते 600 पर्यंतची त्यांना सदनिका मिळू शकते, ओपन स्पेस मिळू शकते. त्यांना काय म्हणतात, रिक्रिएशन ग्राउंड हे जे आहे 1500 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त जागा असेल तर त्यांना रिक्रिएशन 1000 आहे, काही ठिकाणी 1500ची स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त असेल तर रिक्रिएशन ग्राउंडची जी योजना आहे हे रिक्रिएशन ग्राउंड तुम्हाला मिळत असेल ते मिळालं पाहिजे. आपल्याला ओपन स्पेस पुरेशी कशी मिळेल, आपल्याला ज्या नियमाप्रमाणे सदनिका, त्या आकाराच्या सदनिका कशा मिळतील याकडे तुम्ही लक्ष ठेवा.
कमी आकाराच्या सदनिका मुंबईमध्ये फ्रॉड खूप मोठ्या प्रमाणात फ्रॉड चालतो, उपनगरात खूप मोठ्या प्रमाणावर फ्रॉड चालतो. आता 388 इमारती एवढी महाकाय योजना येते आणि त्यातून आपल्याला चिटिंग करून बिल्डरनी जर आपल्याला छोटी घरं दिली, कमी आकार, ते चालणार नाही. कारण शासनाने 33-24 या योजनेमध्ये बिल्डरला चांगला इन्सेंटिव्ह ठेवलेला आहे. 80-90-100% इन्सेंटिव्ह आहे. क्लस्टरमध्ये 100% इन्सेंटिव्ह आहे ह्या लोकांना. 2 ते 5 असेल, 5 इमारती असेल तर 90% आहे. 5 पेक्षा जास्त, 6 पेक्षा जास्त, 6 ते पेक्षा जास्त इमारती असेल तर 100% इन्सेंटिव्ह आहे. तर तुम्ही आपल्या अधिकाराबाबत तुम्ही सर्वांनी जागरूक राहा. तुम्हाला काय अडचण आली तर नक्की तुम्ही आम्हाला संपर्क साधा. हा जो व्हिडिओ आहे हा कमिटीच्या लोकांनी, ऑक्युपंट्सने, भाडेकरूने जर व्यवस्थित वाचलं, तुमच्या सर्व अडचणींचं निराकरण ह्याच्यामध्ये होणार आहे. इतकी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये ही योजना आम्ही आपल्याला सादर करत आहोत. 2-3 दिवसापूर्वी काही लोक आले होते, त्यांनी आम्हाला सांगितले तुम्ही यांच्यावरती व्हिडिओ काढा. त्यांचे आम्ही MOU वाचले, MOU वाचले. निश्चितमध्ये काही याच्यामध्ये फसवणूक आहे, म्हणजे तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला किमान घर आणि कमाल घर किती मिळायला पाहिजे याच्यावर लक्ष द्या. तुम्ही क्लस्टरमध्ये आहात की नाही हे पण तुम्ही बघा. क्लस्टरमधले असेल तुम्ही संपूर्ण फॅसिलिटी तुम्हाला क्लस्टरच्या मिळायला पाहिजेत. मग त्याच्यासाठी शासनाने काय केलंय, क्लस्टर योजना 7B मध्ये टाकलेली आहे. मग तुम्ही आपण पत्र शासनाला सांगतो की तुम्हाला 7A मध्ये टाकाय क्लस्टर. जर स्वतःहून आमची योजना बसत असेल तर आम्ही 450 घरं का घ्यावी जर आम्हाला 600 मिळतील. जर 450 आणि 600 मध्ये किती फरक आहे? 150 स्क्वेअर फीटाचा फरक आहे. 150 स्क्वेअर फीट किती करोडमध्ये ती योजना जाते लक्षात घ्या. आता आम्ही ह्याच्या अगोदर जो व्हिडिओ काढला होता तो जीवा रसूल कंपाऊंड म्हणून महापालिकेची जमीन आहे भायखळ्याला. जमीन महापालिकेची, भाडेकरू महापालिकेचे, आणि त्यांना घरं जी दिली ती 425 स्क्वेअर फीटाची दिली, 405 स्क्वेअर फीटाची दिली. आम्ही आक्षेप घेतला, मग त्यांनी ती 425 केली. आम्ही पुन्हा आक्षेप घेतला, म्हटलं आमची 10,000 स्क्वेअर मीटर जमीन आहे, आम्हाला क्लस्टरची बेनिफिट मिळायला पाहिजे. आम्हाला किमान 6,000, म्हणजे आम्हाला प्रत्येक भाडेकरूला 600 स्क्वेअर फीटाचं घर मिळायला पाहिजे. भाडेकरू आहे 300, त्यांना तुम्ही जर 425 स्क्वेअर फीटाचं घर दिलं आणि प्रत्येक भाडेकरू मग 150 आणि 175 स्क्वेअर फीट जर खाल्ले तर कसं चालेल? शासनाच्या जमिनीमध्ये शासन सतर्क पाहिजे. आपल्या भाडेकरूचं संरक्षण आपण नाही करायचं तर कोणी केलं? तर जीवा रसूल कंपाऊंड ही जी प्रोजेक्ट आहे त्याला आम्ही हा मुद्दा उचलून धरला होता. तसंच आम्ही आता 388 मध्ये हा एक आपण मुद्दा उचलून धरतोय की जिथे जे क्लस्टर आहे तिकडे क्लस्टरचे फायदे घ्या आणि चांगली करारपत्र कसं होईल आणि एक छानपैकी योजना कशी येईल, सर्वच्या सर्व इमारतीची रिडेव्हलपमेंट कशी योग्य पद्धतीने होईल याबाबत सर्व लोकांनी जागरूक राहा. हा व्हिडिओ संपवता मला आणखीन एक सूचना आली की श्री एकनाथ शिंदे, त्यानंतर श्री असीम गुप्ता आणि श्री भूषण गगराणी यांची जी बैठक झाली त्या संदर्भात आम्हाला जरा आणखीन एकदा समजावून सांगा. आणि हे जे शब्द तुम्ही सांगितले वेगवेगळे त्याचं एकदा रिव्हिजन करा अशी मला एक सूचना आली. त्याप्रमाणे तुम्हाला सांगतो की ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी हा मुद्दा आला होता की 33-24 या योजनेला 33-7 ही योजना जोडायची का, हा मुद्दा आला होता. आणि त्या मीटिंगमध्ये श्री असीम गुप्ता आणि भूषण गगराणींनी एक असा मुद्दा उपस्थित केला होता की बिल्डरना जो इन्सेंटिव्ह तुम्ही दिलेला आहे त्याच्यामध्ये 10% एरिया तुम्ही कमी करा. आता कसं आहे माहिती का, असीम गुप्ता आणि भूषण गगराणी हे तज्ज्ञ माणसं आहेत. त्या लोकांनी जो मुद्दा मांडला की बिल्डरला जो इन्सेंटिव्ह तुम्ही दिलेला आहे तो 10% कमी करा, हा मुद्दा योग्यच आहे. परंतु आता इतक्या कालांतरानंतर हा मुद्दा बिल्डर लोक मान्य करतील की नाही ही थोडीशी शंका आहे. आता बघा त्यावेळेला मुद्दा काय आला होता की गुप्ता साहेब आणि गगराणी साहेबांनी 10% इन्सेंटिव्ह बिल्डरचा कमी करण्याचा हा मुद्दा आला होता. पण त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं होतं की 33-24 म्हणजे म्हाडाच्या 388 इमारती याला आपण 33-7ची जोड देऊया, TC रूल 33-7ची जोड देऊया. हे महत्त्वाचं आहे का? ते खूप महत्त्वाचं आहे. कारण 33-7ची जोड दिली तर दोन गोष्टी होतात. एक तर आपल्याला सुकनकर कमिटी अहवाल लागू होतो आणि दुसरी गोष्ट 33-7 यासोबत ठाकरे सरकारने जो निर्णय घेतला होता 8 जुलै 2021 यामध्ये भाडेकरूंना 5%, 8% आणि 15% वाढ, 5%, 8% आणि 15% वाढ ही वगळण्यात आलेली आहे. तर ती वाढ आम्हाला मिळाली पाहिजे. आम्हाला भाडेकरूंना ही वाढ मिळालीच पाहिजे. जर बिल्डरना पूर्ण इन्सेंटिव्ह मिळतं तर आम्हाला का मिळू नये असा प्रश्न आहे. तर एकनाथ शिंदे साहेबांची स्टेटमेंट फार महत्त्वाची आहे की 33-7ची जोड लावा. ही जोड लावल्यामुळे आपल्याला
जो ॲडिशनल FSI 5, 8, 15 तो त्याचा लाभ होतोय आणि सुक्तनकर साहेबांच्या अहवालाचा देखील आपल्याला लाभ होतो आहे. आता बघा, आता आपल्याला पुन्हा एकदा रिव्हिजन करताना मी तुम्हाला हे सांगतो की आपल्याला 2A आणि 7A ही योजना आपल्याला लागू आहे आणि आपल्याला 3 FSI आहे. 2B, 7B, 2K, 7K ही शासन ती ही योजना हाती घेणार आहे. परंतु दुर्दैवाने काय झालेलं, ज्यांच्या क्लस्टरच्या योजना आहेत त्या लोकांना सुद्धा एकल म्हणजे सिंगल बिल्डिंगचे बेनिफिट देण्याचा प्रकार चाललेला आहे. 425 घर तसं नाही चालणार. क्लस्टरच्या लोकांना क्लस्टरचं बेनिफिट हे मिळालंच पाहिजे. ही गोष्ट कृपा करून, माझ्याकडे करी रोडची जी बिल्डिंगचं एक आलं होतं त्या लोकांना मी सांगितलं की तुमची क्लस्टरचं डेव्हलपमेंट आहे, तुम्ही एका बिल्डिंगचं FSI 425 कसं काय घेत आहे, तर तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला 550 ते 600 स्क्वेअर फीटची घरं मिळाली पाहिजेत. जे एक बिल्डिंग, 2 ते 5 बिल्डिंग आणि त्यापेक्षा जास्त बिल्डिंग यांना 5%, 8%, 15% हे बेनिफिट मिळालं पाहिजे. तुम्ही हे सगळं वाचताना, लोकांना वाचताना सोसायटी आणि टेनंट असोसिएशनमधला फरक समजून घ्या. ट्रायपार्टी ॲग्रीमेंट शब्द कुठे आलेला आहे, 7B आणि 7K मध्ये आलेलं आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. काही ठिकाणी बघा, काही लोकांनी आता MOU केला. आता हा तांत्रिक बाब आहे की ते योग्य की अयोग्य, बिल्डरला काढता येतं की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आता टेक्निकल. कारण कसं आहे, शासनाची आता त्याच्यामध्ये एक काहीतरी योजना येईल आणि ते अंतिम होईल. बघा, दुर्दैवाने काही लोकांनी LOI केले, लेटर ऑफ इंटेंटसुद्धा बिल्डरबरोबर करून मोकळे झाले. असं नाही, त्रासदायक गोष्टी आहेत. बिल्डरने आपली सेफ्टीसाठी LOI करून घेतले, MOU करून घेतले. पण आपल्याला शेवटी हे म्हणायचं की जे बिल्डर आले ते आले, त्यांना सांगा आम्हाला चांगल्या जे बेनिफिट आहेत त्या सगळ्या आम्हाला द्या आणि आम्हाला करार चांगले करून द्या. आता बघा, आता शेवटचा मुद्दा आहे की काही लोकांनी आपल्याला हे विचारले की जी काय जर करारामध्ये दोष असतील किंवा बिल्डरनी काही हेतुपुरस्सर दोष ठेवले असतील किंवा असं झालं असेल क्लस्टरचे बेनिफिट आम्हाला मिळत नसतील तर आम्ही करार ते MOU रद्द करू शकतो का? बघा, तुमच्या प्रश्नाचं सगळं कायद्यामध्ये सगळं लिहिलं आहे. उपविधी जे 175 आहे, बायलॉ 175, तो जो ब भाग आहे त्यात काय म्हटलेलं आहे, जोपर्यंत करार रजिस्टर होत नाही तोपर्यंत तुम्ही काही बदल करू शकता. तर तुम्ही हे लक्षात घ्या. तुम्ही तुमचे हक्क बघा, कोणत्या अडचणीमध्ये आपले भाडेकरू, झोपडीधारक, सदनिकाधारक अडचणीत येऊ नये म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवलेला आहे की साध्या सोप्या भाषेमध्ये आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, सांगतोय आम्ही. आणि काळजी घ्या, करार करताना काय अडचण आली तर तुम्ही आम्हाला संपर्क साधा, आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. नमस्कार. थँक्यू सो मच.